कुठलंही सत्र संमेलनातलं त्याची एक चौकट असते आणि कधी कधी चौकटीच्या बाहेरचे विचार येतात आणि ते चौकटीत मग बसवावे लागतात. म्हणून मी इथं बोलायला उभा आहे. एक तर जे वक्ते आहेत त्याच्यातला एक संबंध मला स्पष्ट करणं फार आवश्यक वाटतं. फिरोजा जे आहेत, अरुण फिरोदिया यांचा आमचा 3 पिढ्यांचा संबंध आहे. मी नगरचा आहे आणि सर्वात जे मोठे भाऊसाहेब म्हणायचे त्यांना, ते सभापती होते. आणि अरुणचे काका मोतीभाऊ हे नगर जिल्ह्यामध्ये आमच्या भागाचे खासदार होते. त्याच्यानंतर दुसरे यांचे काका बाबा म्हणायचो आम्ही त्यांना, ते पूर्ण गांधीवादी होते. टोपी, धोतर आणि इंडस्ट्री हे असं कॉम्बिनेशन होतं. आणि आता हस्तीमल यांचे वडील, त्यांचा माझ्यावर फार जीव होता. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे अरुणची आई त्याच्या आश्रमात राहिल्या बीडच्या, त्यांच्या हातचं बऱ्याच वेळेला जेवण जेवलं. तो अमेरिकेत असताना तिकडचं जेवण जेवत होता आणि आम्ही इकडे घरी जेवण जेवत. आणि मी आमदार म्हणून निवडून आलो. त्यात फिरोदे यांचं फिरोदिया कुटुंबाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. तर मित्रांनो, दुसरे चंद्रकांत वानखेडे हे तर आमचं गुरुबंधू आहे. म्हणजे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं जे जेपी आंदोलन झालं त्यात आम्ही अग्रणी होतो. आणि त्याच्यानंतर एक छात्र संघर्ष वाहिनी निघाली, त्यात हे अग्रणीचे पुढारी. आता श्रीराम तर आमच्या विचारातच आहे, म्हणून हे सगळे आले. याचा उद्देश काय होता? ब्राह्मण वर्गामध्ये एक सांगायची फार प्रथा आहे की ब्रह्म जानाति ब्राह्मणा, ब्रह्म तो जाणतो. आणि ब्रह्म कुठे असतं? तर ब्रह्म प्रत्येक माणसात सळी, जळी, स्थळी, पाषाण, काष्ट सगळ्यामध्ये असतं. म्हणजे याचा अर्थ काय? मी सर्व ज्ञात आहे. हा मेसेज कसा पोहोचवला जातो? तो ब्रह्म जानाति ब्रह्म. तसं गांधी हा आपल्यामध्ये आहेच. त्या जी ब्राह्मीण कल्पना आहे ब्रह्माची, तसाच गांधी भारतीयांच्या मनात आहे. तर त्याला जाणून घेणं म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात गांधी आहे. असं कुठलंही क्षेत्र वर्ज नाही, याचा नमुना म्हणून आजचा हा परिसंवाद होता. आणि तो चांगलाच झाला. अरुणनी त्याच्या घरच्या सगळ्या वारशाच्या हे सांगितलं आणि त्या वारशातूनच इंडस्ट्रियलिस्ट झाले ते, हेही गंमत आहे. तसंच राहुल बजाजांचाही वारसा होता. बजाजांचे राहुलचे काका मला वाटतं ना अरुण, ते गांधीजींच्यावर एवढे लुब्ध होते की ते म्हणायचे तुम्ही मला पुत्र माना. आणि त्यांनी जमीन घेऊन दिली होती आश्रमाची. मग ते म्हणाले की आता मुलांकडे सोपवलंय सगळा कारभार, तर मला वडिलांजवळ राहायचंय, मी तुमच्याजवळ राहणार. गांधीने सांगितलं लाड चालणार नाही. 5 किलोमीटर मधले जे मटेरियल आहे त्या मटेरियल बांधलं पाहिजे. अंतिम बजेट त्या काळात 1000चं. राशील का? त्यांनी झोपडी बांधली तिथे राहिले गांधीच्या जवळ, पुत्र म्हणून गांधीचे. तर हे वारसे लक्षात घ्यावे. चंद्रकांतचा जो किस्सा आहे त्याच्यात थोडं मी ऍडिशन करू शकतो का? तो उत्तम वक्ता आहे, त्याला सगळीकडे डिमांड असते, त्याच्यामध्ये ऍडिशन. पुणे हे प्रतिक्रांतीचं केंद्र आहे, पण क्रांती आणि प्रतिक्रांती यांचं सतत द्वंद्व, संघर्ष, डायनामिक्स याच्यातून पुणे उभं आहे. म्हणून पुणे राजधानी आहे. कारण देशामध्ये सुद्धा क्रांती आणि प्रतिक्रांती यांचा द्वंद्व, यांचा संघर्ष गेली 4-5 हजार वर्ष चालू. आणि त्याचं मुख्य केंद्र इथं पुण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. इथं महात्मा फुले होतात आणि लोकमान्याला अटक झाल्यानंतर तिथून सुटले, पहिली अटक झाली तेव्हा पुणेकर सत्कार करणार. तर त्यावेळेला पुण्याची फाळणी झाली ती भारत पाकिस्तानचा. सिटी पोस्टाच्या पलीकडे बहुजनांचं पुणं आणि शनिवारपेठ, सदाशिवपेठ इकडे आली, म्हणजे सिटी पोस्ट हा मध्यबिंदू.
इकडचं पश्चिमेच आहे. ब्राह्मण नेहमी पश्चिमेला राहतात, हे लक्षात घ्या. कारण नद्या पूर्व वाहिन्या असतात, वरच्या अंगाला ते राहतात. त्यांनी स्नान केलेलं पाणी बाकीच्यांनी वापरायचं असतं. प्रत्येक गावगाड्यामध्ये पाहतो पश्चिमेला ब्राह्मणाळी असते. तर त्यावेळेला एकमेकांवर संमेलनं नव्हती. त्याचे जे साधन असेल त्या काळातलं वापरतात. कंदील घेऊन, पुण्यामध्ये लाईट नव्हते, मेळे निघायचे आणि एकमेकांच्या अंगावर शिटी पोचायचं, आमने सामने यायचे आणि मेळ्यातून गाणी फेकायचे एकमेकाच्या अंगावर. तू कसा प्रतिगामी, म्हणते कसे तू ख्रिश्चनांच्या विचाराने भारावलेला आहे. डायव्हर्सिफिकेशन करणं हा ब्रह्मनिझमचा एक मोठा भाग आहे. तो जे काय म्हणतोय ते लोकांना तसं ऐकायला जाऊच द्यायचं नाही, वेगळंच काहीतरी म्हणायचं. कारण महात्मा फुलेंना एरोडा जेल आणि कात्रजचा बोगदा ही मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळाली. तर तू इंग्रजांचा हस्तक आहे असं टिळकपंथीय म्हणायचं. आणि असे महात्मा फुले, पण दोघांचे फिजिकल म्हणजे शरीर चांगलं मजबूत व्हावं याचे गुरु वीर लहुजी वस्ताद नावाचा मातंग, दोघे त्यांचे शिष्य होते. तिसर वासुदेव फडके. टिळकांना ते ट्रेनिंग द्यायचे आणि महात्मा फुले. तर ते महात्मा फुले जेव्हा पुणेकर सत्कार करणार त्यावेळेला काठी, घोंगडी आणि त्यांचे ते फेटा घालून आले एकटे. म्हणजे हद्द ओलांडली सिटी पोस्टाची, 2 पुण्याची, आणि आले आणि तिथं मोठ्याने आरोळी दिली केसरीवाड्याला. अरे पगडीवाल्यानं म्हणायचे, बामण नाही म्हणायचे. काही काही शब्द जातीवाचक लागतात ना. हो पगडीवाल्यानो, तुम्ही सत्कार करणारे कोण? तो आमचा समन्यांचा पठ्ठा आहे. तो जेलमध्ये गेला इंग्रजांच्या विरुद्ध. त्याचा सत्कार माझ्याच अध्यक्षतेखाली झाला आणि तसा तो झाला नंतर. घाबरले, तिथे गेले. तर ह्या परंपरा जोडून घेणारे लोक जोडणारे असतात. मागचा काय वाचा. गांधीजी पुण्यामध्ये जितके राहिले तितके भारतात अन्यत्र राहिले की नाही. कारण त्यांना वाटत होतं की भारतीय संतोषाचे जनक म्हणून लोकमान्यांनी जे काम केलेले त्याचा वारसा मी चालवतो, तसं त्यांनी म्हणावं. पण पुण्यातले लोक म्हणाले नाहीत. कारण ते म्हणाले की हा ब्राह्मणेतर आहे, त्याला बुद्धी कुठून असणार. आणि त्याच्या हातात सूत्र गेली. तेव्हापासून द्वेषाचं मूळ शोधलं पाहिजे. गंगोत्री कुठे आहे? पुण्यामध्ये गांधीचा घराघरात जो द्वेष आहे त्याचं कारण ते आहे की याच्या हातात गेलं, आता पुण्याच्या हातातून देशाची सूत्र गेली. टिळक गेले, देशाची सूत्र गेली. आणि गांधी प्रयत्न करतोय. टिळक महाराज म्हणायचे ते. तर टिळक महाराजांचा मी वारस आहे, त्यांचाच बहिष्काराचा वारसा मी पुढे चालवते. थोडी भर चरख्याची खादीची घालतोय. कारण पुत्राने पित्याच्या वारशामध्ये भर घालावी लागते, तर तो पुत्र सिद्ध होतो. वारसा चालवणार, नुसता वारसा चालवणार नाही. असं ते एरोडा तुरुंगात राहिले, आगा खान पॅलेस नावाच्या तुरुंगात राहिले. हे म्हणतात खोटं बोलण्याचं आहे. गांधी पॅलेस मध्ये राहिला. आणि म्हणलं कधी पॅलेस मध्ये गांधी राहिले? नथुरामचा जीव किती तळमळला असेल आपला देश भारतांच्या नाते. गांधी तर काय पॅलेस मध्ये राहत होता. ते पॅलेस मध्ये तुरुंग होता. संरक्षणाच्या दृष्टीने त्याला भिंत आहे म्हणून आगा खान पॅलेस नाही. आता असं खोटं बोलायचं आणि तुमचं मन दुसरीकडेच जायचं. आता हा जो आहे जातीचा विषय अंत्ययात्रेचा, तर त्याच्यात एक सिद्धांत आहे खास ब्रह्मनिझमचा, की माणसाला मेंदू असतो पण तो जिवंत झाला मेंदू संपतो. म्हणून मेंदूनं तो जात मी मानत नाही असं म्हणू शकतो जिवंतपणे, पण मेल्यावर मात्र ती डेड बॉडी फक्त जातीच्या मालकीची असते. म्हणून महात्मा फुलेंच्या त्यांनी दत्तक मुलगा घेतला होता का विधवा ब्राह्मण बाईला, इलिजिटिमेट चाइल्ड झालेलं ब्राह्मणांच्याच घरात. यशवंतला त्याला पुत्र नव्हता, तर यशवंत
अग्नी देणार नाही असे सगळे माळी आले. आता ते भौतिक संघात दिसतात, पण ते माळी आले मध्ये महात्मा फुलेंच्या विचाराचा काही परिणाम नाही. पण यशवंत चूड लावू शकत नाही, कारण आता महात्मा फुले मेलेले आहे, त्यांचा ब्रेन मेलेला आहे, ते जात मानत नव्हते, तो विषय संपलेला आहे. आता उरलेला मृतदेह हा जातीचा आहे. आणि मग वैतागून सावित्रीबाईने चूड लावली. हे भांडण इतकं पेटलं की ब्राह्मणाला मी माळ्याचं बॉडी आम्ही अग्नी देऊ देणार नाही. ऐक बा, त्याचा पुढचा भाग हा जो टिळकांचा किस्सा सांगितला चंद्रकांतनी, ते इथून मुद्दाम गेले होते. टिळक होते तोपर्यंत सगळ्या प्रांतांचे होते, पण निधन झालं मात्र फक्त ते चित्पावन ब्राह्मण नावाचा मृतदेह आहे, म्हणून अन्य कोणी स्पर्श करायचा नाही म्हणून गेले होते. आणि तिथे गांधी त्यांना म्हणाले ते देशभक्तांना जात नसते. पण त्याच्यावर त्यांचं उत्तर असं असतं, देशभक्त मेल्यावर त्याला जात असत. एवढं ते थोडं ऍडिशन नाही. म्हणजे त्यांच्या मृतदेहावर ताबा ठेवण्याचा मोठा भाग असतो. ब्रह्मनिजमचं एक अविभाज्य अंग आहे. खोटं बोलणं हे दुसरं अविभाज्य अंग. चांगले चांगले शब्द भाषेतले स्वतःला वापरायचे असतात. ते दरवर्षी शेण खातात. ते कोणाला माहित नाही, श्रावण महिन्यात जानवं बदलताना जुना जानवं शेण खाल्लं नाही तर नवं होत नाही. नूतनी करणारा शेण खावला. पण म्हणतात काय, पंचगव्य प्राशन केले. शब्द बघा, आम्ही लहानपणी शेण खावं लागतं म्हणून ब्राह्मण जाती जन्माला आलो नसतो तर बरं झालं असं वाटायचं. कधी टाकून द्यायचं आणि बदलायचा. ते सामुदायिक शेण खावं लागतं म्हणून वाड्यातले सगळे मिळाले आणि कुणी मारायचं लहान मुलांना, कारण ते शेण नाही खावंसं वाटत. पण त्याला काय म्हणायचं, पंचगव्य. म्हणजे गायीपासून झालेलं दूध, त्या गायीपासून झालेल्या दुधाचं दही, त्याचं तूप, गोमूत्र आणि भरपूर शेण याचा काला. नाव बदललं, गंधही बदलला. तुम्ही डोळे झाकले आणि तुम्ही म्हणला पंचगव्य प्राशन करशील का असं मी विचारलं. त्याला अवश्य करीन. कदाचित हे नवीन आईस्क्रीम आला असेल बाजारात, पण तुम्हाला विचारलं शेण खाशील का, ऐका ना. दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण खाल्लं आणि मी खाल्लं तर मी पंचगव्य हे प्राशन केले. संबंध शब्द बघा कसे. माझा वाद होता शुद्ध भाषा कोणती. मी खेड्यात वाढलो, मित्रांमुळे कवा तवा म्हणायचो. अरे तू ब्राह्मणाचा ना, तू केव्हा तेव्हा म्हणलं पाहिजे. मी केव्हा तेव्हा ती प्रॅक्टिस केली आणि जाहीर केलं की केव्हा तेव्हा हे अशुद्ध शब्द आहे, कारण जिभेला फार टर्न मागा लागतो. केव्हा तेव्हा, कवा तवा हे शुद्ध असावेत अशी शंका मला तेव्हा बसली. अगदी सरळ कळतं ना, कवा तवा. तर मित्रांनो, खोट्याची एक हद्द सांगतात, एक स्टोरी ते सांगतात. आणि कॉलेजचे व्हॉट्सअपची मुलं असेल तर त्याला ते योग्य शिकार मानतात, भक्ष्य मानतात. या व्हॉट्सअपवर करणाऱ्या म्हणजे याला काही माहिती नाही म्हणून सांगतात. मोतीलाल नेहरूंचा प्राण जात नव्हता, अडकला होता आणि ते सारखं म्हणायचे मोहनदास मोहनदास. मग मोहनदासला बोलून नेलं की त्यांचा प्राण अडकला, जावा, सुटका व्हावी त्यांची अशी इच्छा, पण तुम्ही भेटून द्या. भेटले आणि त्यांचा प्राण गेला. असं तर का अडकला होता तर ते म्हणले, मला असं दिसतंय की इंग्रज जातीय स्वातंत्र्य आणि तू नेता आहेस म्हणजे तूच पंतप्रधान होशील देशाचा. मग माझ्या मुलाचं काय, जवाहरलालचं काय, म्हणून मला वचन दे की तू पंतप्रधान होणार नाहीस. आणि त्यांनी वचन दिलं आणि लगेच प्राण होता. म्हणजे मोतीलालची बदनामी, गांधीची बदनामी. आणि म्हणून गांधी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिथं नव्हते 15 ऑगस्टला. ते नौखालीच होते. म्हणजे हे उदात्त भाव इतका फालतू करून टाकायचा. मग पुढे त्यांनी जिनाला लिहिलं की जिना हा जवाहरलाल इतका गद्दार निघाला. एकनाथ शिंदे बद्दल जे ठाकरे बोलतात, उद्धव ठाकरे, तसं ते त्या भाषेत सांगतात. आजची भाषा घेतात तुमच्यासाठी.
जे जनतेसाठी. तर ते जिनाला गांधी पत्र लिहितात, प्रिय मेरे जिना, तूही मला मुलासारखाच आहेस. हा नेहरू, त्याला मी पंतप्रधान करून गद्दार निघाला, निदान मला राष्ट्रपती तरी करायचं होतं माउंट बॅटन गेला, पण नाही, मला बाजूला टाकलं. तर तू माझा लाडका, तू मला पाकिस्तानचा राष्ट्रपती कर. आणि नंतर यांची हत्या झाली म्हणून झाले नाही, तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले. अंगणवाडीतल्या मुलाला जे खोटं वाटेल ते व्हॉट्सअपवरच्या मुलाला खरं वाटते. हे दुर्दैव. आणि हे संमेलनाचा जो खटाटोप आहे सगळा, हा साधा नाही आहे, याला बरेच कष्ट पडलेले. पण त्या कष्टामध्ये कधी फार क्लेश झाले नाही, हे मी सांगू इच्छितो. म्हणजे असा घाम गाळलाय, हा झालं बघ असं नाही, अगदी सहज भावाने होत गेलं. फक्त जास्त ऍक्टिव्ह राहावं लागलं. पैसे देणार नाही, पैसे दिले, ज्याच्याकडे जे आहे ते त्यांनी दिलं. लक्ष्मीकांत देशमुख आमचे स्वागत, त्यांना अनुभव 91 साहित्य संमेलनाच्या त्यांनी ढाचा दिला. सोयशंकांनी काम केलं, तुकारामवाल्यांनी युक्रांत मिसळून काम केलं. म्हणजे यावेळेला तुमचं नाव नाही, गांधी नावात सगळं आलं. गांधी नावात युक्रांत येतच नाही, युक्रांत वेगळं कशाला पाहिजे वगैरे. पण कुठलेही कष्ट वक्त्याने फोन केला आणि नाही म्हटलंय असा माझा अनुभव नाही. म्हणून हे सोपंच आहे. त्याचं कारण ब्रह्म जसं सर्वात असतं अशी कल्पना आहे, तसा गांधी सर्वात सुप्तावस्थेत असतो. म्हणून आजचा युग धर्म आहे, जे संकट येते त्याच्यामध्ये आपल्याला हे जागरण करायचे, म्हणजे गावागावात घराघरात गांधी निर्माण करायचे. तो आहेच, ती काजळी काढायची. किती गांधी आहेत? जेवढी लोकसंख्या तेवढी गांधी आहेत. बालकं सोडली तर आहेतच. प्रामाणिकपणा कोणाला आवडत नाही, सत्य कोणाला आवडत नाही, दुसऱ्याला त्रास देऊ नये, याला अहिंसा म्हणतात. अहिंसेचं दुसरं नाव प्रेम आहे. तरुण मंडळी सगळे अहिंसक होतात तेव्हाच त्यांचं प्रेम जमतं ना. तर तुला हाणतोस, तुला मारतोस आणि तरी प्रेम जमतं. हे जे तरुणपणचं प्रेम प्रत्येकाने त्या अनुभवातून जातो, ते म्हणजेच अहिंसा आहे. पूर्ण सिक्युरिटी देणं आपल्या बरोबरच्या माणसाला, पूर्ण अहंकारही सिक्युरिटी देणं म्हणजेच प्रेम ना. ते सगळे तरुण मंडळी करतात. इथं तरुण मंडळीला वाटतं की चंद्रकांत वानखडे पुन्हा म्हणत होते आपल्या बोर्ड्या गेल्या, हे काहीतरी म्हातारी म्हणूनच जन्माला आले, असा गैरसमज असतो. व्हॉट्सअपवर होऊ शकतो तो गैरसमज. हे म्हातारी जन्माला, असं नाही होत. बालकापासून प्रोसेस होते. तुमच्या वयातून आम्ही गेलेलो आहोत, आमच्या वयातून तुम्हाला नक्की जावं लागणार. म्हणून थोडस आमचा अनुभव जास्त असतो. त्याला इंग्रजीमध्ये टनेल विजडम म्हणतात. त्या आयुष्याच्या अंधाऱ्या बोगद्यातून तुम्हाला जायचं आहे, तरुणांना सांगतो, त्या बोगद्यातून आम्ही जाऊन आलोय. म्हणून कुठे निसर्ग आहे, कुठं साप आहे, कुठे शेवाळ आहे सांगू शकतो आम्ही, एवढाच भाग आहे. पण आता जी लढाई, जी गांधी का जागा करायचा, तो उतारा आहे हुकुमशाहीवर. आज हे आम्ही इथं घेतोय, हे व्यासपीठ उपलब्ध करायचं सगळ्यांना, आम्हाला शिव्या देणाऱ्यांना सुद्धा. काल आंबेडकरवादी म्हणत होते गांधींना फार काही कळत नव्हतं, म्हणून आहेत ना. पण आज स्वतंत्र व्यासपीठ फक्त त्यांचं जाईल असं नाही, आपलंही जाणार आहे. काही काळानंतर एखादं असं कायदा आपल्याला बोलताच येणार नाही. आता पार्लमेंटमध्ये कायदा झाला की तुमचा मोबाईल कधीही तपासता येतो. तुम्ही कोणाशी खासगी समाज करता याच्यावर बंधन येणार. मासिक मी चालवतो सत्याग्रही 34 वर्ष सत्याग्रही विचारला. ते 50 पैशामध्ये पूर्वीच्या राजवटीत पोस्टाने जाता येते. कारण लोकशाहीचा पाया स्वातंत्र्य, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध का असेना, पण ते गेलं पाहिजे असं होतं. आता मोदीच्या राजवटीत त्याला 6 रुपये पडणार आहे कायदा येतो. म्हणजे मग आम्ही वर्गणी वाढवणार, मग तुम्ही म्हणणार वर्गणी फार झाली बा, अशा पद्धतीचं चालतंय. तर सगळं अभिव्यक्ती बंद होणार. आणि अशा काळामध्ये आम्हाला वाटतं, आणि आता शताब्दी RSCची त्यांचा शताब्दीचा संकल्प आहे, एकही जीवनाचं क्षेत्र सोडायचं नाही. गणपती का?
आमचाच गणपती असतो. यंदा पुण्यामध्ये वर्गणी कुणी गोळा केली नाही, सगळं भाजप प्रणित गणपती उत्सवला. नाव्याची दुकान आहेत ही सुद्धा उद्या RSS चे झेंडे लागून होईल, काही शिल्लक ठेवणार. म्हणून हे संमेलन आम्ही एक अवकाश करून दिलाय. बोला, आमच्या विरुद्ध बोला, हरकत नाही. कारण तुम्ही ज्या वेळेला काही काळानंतर विचार कराल तेव्हा पुन्हा गांधीबद्दलच बोलायची खात्री आहे. तर हा अवकाश निर्माण करून दिला, हा दरवर्षी करायचा आहे आपल्याला. आणि खरं कसं आहे माहितीये का, इतर धर्मापासून खूप शिकता येतं. आपण भाग्यवान आहोत, 8 धर्म आहेत देशात, बाकी धर्मांपासून नीतिमत्ता शिकता येते. आपल्याला पोस्टाचं तिकीट चिकटायचं तर थुंकी वापरतात, काही दुसरे चिकटायचं तर डिंकाचे बाटले वापरतात. पण मला 8 धर्माचं माणसाला जोडण्याकर, कारण धर्म म्हणजे काय, माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जी नैतिकता सांगितली जाते त्याला धर्म म्हणतात. माणसाला माणसाशी जोडण्याचं म्हणजे भारतामध्ये सगळे धर्म जगातले म्हणजे सगळ्या याचा जोडण्याचा डिंक आहे. म्हणजे फेविकॉलच झालं ना, आणि टिपाटभर झालं. हिंदूला मुसलमानाशी जोडायचे, मुसलमान ख्रिश्चनाशी जोडायचे, सगळं जोडता येतं. आता किती सुंदर काही काही कल्पना आहे. आणि मुस्लिमांमध्ये एक कल्पना आहे की बुरा टाइम है, काय सांगतात, बुरा टाइम है, अल्लाह ताला ने तुझको 2 कान दिए आणि 2 डोळे दिले. डबल सुनो, डबल देखो, लेकिन मुंह एक दिया, सिंगल बोलो. हे मोदीच्या काळात मुस्लिमांनी काढलेलं ब्रीद वाक्य आहे. डबल सुनो, डबल देखो, सिंगल बोलो. किती उपयुक्त आहे 1900 तोंड द्यायला. पण सिंगल बोलो हा हे आहे. आता त्याच्यात एक कल्पना आहे आणि ते आमच्या या संमेलनाचं खरं उद्देश. इस्लाम स्थापन झाला सौदी अरेबियात, 15-15 किलोमीटर घरं होती. आणि देवदूतांनी सांगितलं की देवांची प्रार्थना, नमाज म्हणजे काय, प्रार्थना आहे. आणि ती म्हणजे मला काही दे, माझ्या मुलाला ग्रॅज्युएट कर, माझ्या मुलाला अमेरिकेचा व्हिसा दे, हे नाही आहे. नवस करणं म्हणजे नमाज नाही. नमाज म्हणजे दुआ मागणं, सबका भला कर. हे अल्लाह ताला सबका भला कर. सबका भला कर म्हणजे मुसलमानांचं भलं कर फक्त असं नाहीये, सर्वांचं भलं कर, दुआ मागायचं. तर हे दुआ मागण्याचा कार्यक्रम आहे. तर ते म्हणाले देवाला सगळ्यांनी वेगवेगळ्या दुआ मागून बोलत त्रास द्यायचा नाही, सगळ्यांनी एकाच वेळी प्रार्थना करायची असं सांगितलं. म्हणून प्रार्थनेला बोलवायचं असतं, त्याला अजान म्हणतात. तर नमाजची वेळ झाली की अजान द्यायचं. आता मशिदीकडे चला नमाज पडायचे आपल्याला एकत्र. तर अल्लाह तालाला प्रश्न विचारला की इतके 10-15 घर आहे, आमची अजान पोहोचणार कशी, आवाज जाणार कसा, त्या काळात काही लाऊडस्पीकर नव्हते. अल्लाह तालाने सांगितलं, अल्लाह ताला कधी कधी चिडत असेल ना, ईश्वर सुद्धा वैतागला म्हणजे तो म्हणला देखो तुम तुम्हारा काम करो, तुम्हारा फर्ज है अजान देना, मेरा काम है उसको पहुंचाना, मैं पहुंचाऊंगा, तुम तुम्हारा काम करो. तर ही आम्ही दिलेली अजान आहे, ये पहुंचाना तुम्हारा काम है, हमने हमारा फर्ज किया, आमचं कर्तव्य आम्ही बजावतो. ही अजान आहे, याच्यातून काही निघू शकतो, वादळी काय. एवढं सांगतो. हे कॉमेंट करायचे होते, चौकटी बाहेरचे होते, म्हणून मध्ये स्वातंत्र्य घेतलं. सगळ्यांना आहे तर मग मला करणार. सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, आतला यावा आवाज यावा असं सगळ्यांना वाटतं, पण तो बहुसंख्य वेळा येतच नाही असा तो आवाज आहे. मी खेड्यात जन्माला आलो, एकदम खेड्यात, आणि इतक्या विसंगतीत वाटलं. आमचे गुरुजी शिवाय द्यायचे, मुलं वेगळी भाषा बोलायची आणि वडील सरकारी डॉक्टर म्हणून घरात वेगळी भाषा. मुलं म्हणायचे ब्राह्मण लोक फार कहाणं असतात, चिडवायचे.
मी आणि घरी म्हणायचे की अरे तू ब्राह्मणाचा ना, आणि मग तुझ्या हाताला खरकट कसं राहिलं, म्हणजे असं नाही सरळ बोलत आपल्याकडे की हात नीट धुवू, तू काय धनगराचा का, तू काय अमका का. तर एका जातीबरोबर एक एक दुर्गुण आपण फिक्स केलेला आहे. म्हणजे तू कवडी चुंबक आहेस असं नाही म्हणायचं, तू काय मारवाडी आहेस काय. आणि म्हणून त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत होतो मी लहानपणापासून. म्हणजे एक तर अवस्था अशी की एकदम मी रडलो शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत. आमचा जन्म ब्रिटिश काळात झाला, त्यामुळं जातीचं शिक्का बसलेला तेव्हा संविधानच नव्हतं. पण 47ला शाळेत प्रवेश केला, लगेच पेढे खाल्ले स्वातंत्र्याचे आयते रेडीमेड. त्याच्यानंतर सारखं मुलं चिडवायची आणि आम्हाला घरी अभ्यास करायचा घेतल्यामुळे सारखं आम्ही हात वर करायचो. गुरुजीने काय विचारलं, अमुक प्रश्न केलं लगेच तयार, कारण घरी अभ्यास घ्यायचे. बाकी त्यांच्या घरी पुणे अभ्यासच घेत नव्हते. आणि मग त्या मुलांनी घेरलं. माझ्या वर्गात टोंगळे टोंगळे मुलं होते अशी 3-3 वर्षांनी 4-4 वर्षांनी मोठी. आणि ते म्हणाले ब्राह्मण घाण असतात. तर मी रडायला लागलो आणि मी म्हणलो माझ्या घरी म्हणतात की इतर घाण असतात तर ब्राह्मण स्वच्छ असतात, तुम्ही असं कसं काय म्हणता. त्यांना दया आली आपल्या मित्रावर, वर्ग मित्रावर. म्हणून म्हणाले डोळे झाक आणि आठव असं ते आपल्याकडे आणि म्हणते ना, आठव तू सकाळी उठल्याबरोबर आपल्या गावातले लोक काय करतात ते आठव. मग मी असं ध्यान लावल्यासारखं केलं आणि म्हणालो वय वर्षा 7-7:30. ते आपल्या गावातले सगळे लोक सकाळी उठल्याबरोबर घाण करण्यासाठी डबड्यामध्ये पाणी घेऊन आपल्या घरापासून लांब लांब जातात. म्हणजे अगदी बरोबर. आणि तुझ्या घरात, कारण वडील सरकारी डॉक्टर असतात, फक्त आमच्या घरात टॉयलेट होता, गावात अख्ख्या गावात टॉयलेट नव्हतं. तिथेच स्वयंपाकघर आणि तिथेच खातात आणि तिथेच घाण करतात, म्हणून ब्राह्मण घाण असतात. तर मी तेव्हा मग ही कॉन्ट्राडिक्शन कमी करायला आयुष्यात मी वडिलांना सांगितलं मी घरातल्या टॉयलेटमध्ये जाणार नाही, मी घाण करायला लांब लांब जाणार. आणि मी माझ्या घरातला टॉयलेट वापरत नव्हतो, पण तरी संपेना तालीम करायला लागलो. तर गावामध्ये बातमी ब्राह्मणाचं पोरगं तालीम करतं. हे काय आहे समाजात, हे सगळं असे प्रश्न घेऊन. आणि वडील म्हणाले की हे अशुद्ध बोलतो मित्रांचं. आता काय जीवनच तसं होतं. गुरुजीच म्हणायचे आज गावात तमाशावर का पोरांनो, संध्याकाळच्या भाकरी घेऊन या आणि 4-4 आणि तिकीट आहे वगैरे सांगायचे. घरी मागितले तमाशा बघायला 4 आणि परत मार खाला. सारखं या विसंगती कळल्या नाही म्हणून मार खात खात पुढे नगरला आलो तर आमची ग्रामीण भाषा, जे ग्रामीण भाषेत तू शुद्ध बोलत नाही म्हणून घरच्या लोकांच्या टपल्या खायच्या. आणि शहरात आल्या तू ग्रामीण भागातला म्हणून काहीतरी बावळटे खेडवळे म्हणून बोलायचं. आणि ते आपापसात बोलायचे सारखं क्रिकेटचं लेग लान ऑफ अन ब्रेक काही पत्ता लागायचा नाही, कारण खेड्यात क्रिकेट नव्हतं तेव्हा 50 साला. तर असं सतत कॉन्ट्रडिक्शन. म्हणून मग मेडिकलला आल्यानंतर असं कळलं की इथं खरं ज्ञान आहे. एक मनुष्य 1.5 वर्ष त्याचा कण फाडून पाहायचा असतो. एक प्रेत दिलं जातं आणि ते प्रेत रोज औषध याच्यात फॉर्मॅलिन मध्ये टाकायचं, परत काढायचं, असं 1.5 वर्ष. पहिल्यांदा उलट्या होतात, पण साक्षात्कार झाला की जगातली सर्व माणसं सारखी आहेत म्हणून मी डॉक्टर होणार आहे. जगातले माणसं जर वेगवेगळे असतील तर आपल्या डॉक्टरच्या नावापुढे काय असतं, MBBS ला काही महत्व नसतं. डॉक्टर ब्राह्मण शरीराचा, डॉक्टर मराठा शरीराचा, डॉक्टर मातंग शरीराचा, स्पेशल डॉक्टर झाले असते ना वेगळे. आणि आपल्याला तर कळलं. आणि दुसरं बाळंपण आम्हाला 35 करावे लागतात, बिंबेश्वरी पण केव्हाही करा, सगळं त्याने रेकॉर्ड ठेवावं लागतं. तर जगातलं प्रत्येक बाळ सारखं जन्माला येतं आणि
ते पुढे वेगळं कसं होतं, रशियात अमेरिकेत कुठेही बाळ एकाच परिस्थितीत जन्माला येतं. निसर्गामध्ये समता आहे, समान नियम आहे, माणसाचे नियम विषम आहे. आणि आमचे सर लोक क्लिनिक घेतात, म्हणजे पेशंटच्या शेजारी बसून आम्हाला शिकवतात आणि तुम्ही अभ्यास करा, वाचन करा. हा पेशंट नक्की मरणार आहे आणि तो पेशंट जगतो, हा पेशंट जगणार आहे, तो मरतो. हा जीवनाचा खेळ काय, सारखी अशी गडबड. आणि मग त्याच्यामध्ये आपोआप अहंकार कमी झाला. आपल्याला कळत नाही, आपल्याला कळून घ्यायचं आहे पण कळायला मार्ग नाही. मग तोपर्यंत अहंकार कशाचा. म्हणून पाहिलं आणि आम्ही ग्रुप तयार केला मेडिकलच्या मुलांचा, 8-9 मुलांचा. कारण कॅन्टीन मध्ये बसलं कॉलेजच्या आणि तिथे ह्या गप्पा मारल्या की ते म्हणायचे बोर करू नको, सिनेमाबद्दल बोल. मग आम्ही असे त्यात सिरियस मुलं अशा मुलांचा ग्रुप केला आहे आणि आपण जीवनाचा शोध घ्यायचा. काय हे जीवन, मानवी जीवन फार 84 येतं वगैरे म्हणून मोले असं नाही, ते मिळालेलंच आहे. जन्माचा आणि मृत्यूचा मुहूर्त काढता येत नाही आणि दोन्हीचं प्लॅनिंग करता येत नाही. दोनच गोष्टी अनिश्चित आहेत आणि जीवन हे क्लेशदायक वाटतं. आणि परत असं वाटतंय की आता बाहेर पडल्यानंतर कामावर गेलं की मेलं म्हणजे मेलं. ते स्वर्गात गेलं का नरकात गेलं ते ट्रॅक करायला GST काय ते लावावं लागतं, ते लावावं लागेल, काही कळत नाही. हे काय आहे मग. आणि थोरले रागवत आहे, इकडे समाजात आलं तर कोण नेते त्यांच्याकडे जाऊन ज्ञान घ्यावं तर ते उपदेशाचे हातोडे मारतायत मेंदूवर, सगळीकडे असतं. आणि अशा याच्यामध्ये मग एकट्याला काय करता येतं तर वाचन करता येतं. त्याला आम्ही जोड दिली की शहाण्या माणसात जाऊन भेटायचं. शनिवार वाड्यावर ज्याचं भाषण होतं तो शहाणा माणूस असण्याची शक्यता. पुण्यामध्ये शनिवार वाडा म्हणजे टेस्ट, डोळ्यांचं भाषण व्हायचं, अमक्याचं व्हायचं. ते कुठं मुक्कामाला गेले तिथं जायचं आणि त्यांच्याकडनं ऐकायचं. जयप्रकाशाला जायचं, ऐकायचं आणि तरी सगळी उत्तरं मिळायला. आमच्या ग्रुपमध्ये दर आठवड्याला चर्चा व्हायची शनिवार. आणि आम्ही एवढंच ठरवलं की आपल्या संघटना वगैरे काही नाही, 5 मिनिटं घड्या पुढे ठेवायचं, म्हणजे इतरांपेक्षा थोडा विचार जास्त करायचा. इतकंच. आजही त्या ग्रुपमध्ये आमचे 7-8 लोक आहेत, ते 5 मिनिटं घड्या पुढे ठेवतात. आणि मग जीवन जगायचं कसं तर मग असं आम्ही ठरवलं की ओझं केव्हा वाटतं आणि ओझं केव्हा वाटत नाही. लाईफ इज अ बर्डन असं दिवसभरात जास्त क्षणाला वाटतं आणि ज्या वेळेला प्रसन्न वाटतं, हसू येतं, त्या वेळेला जीवन हे ओझं नाही असं वाटतं. मग मरेपर्यंत प्रसन्न कसं राहता येईल, हसत कसं राहता येईल, बर्डन कसं वाटणार नाही याचा शोध घेऊ लागलो. तर आम्ही होतो 20-22 वर्षाचे. अर्थात मेडिकल असल्यामुळे कळत होतो. सगळे म्हणाले की सेक्स मध्ये आनंद असण्याची शक्यता फार आहे, पण ऐकतच होती आमची माहिती. पण हे माहित होतं की सेक्स हार्मोन ह्या वयात असतातच. पण मग त्याच्या मागे लागायचं का, म्हणजे आपण आयुष्यभर हसत राहू, लाईफ हे बर्डन राहणार. तर मग परत त्याच झाली की काही भानगड झाली तर लोक हाणतील आपल्याला, आई बाद झाला, अनेक गोष्टी. आणि परत हेही माहित होतं की ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकत नाही, तर हार्मोन्स कमी होतात. आणि मग हे काही जीवनाला साथ देणारं नाही. जीवनाचा एक भाग आहे पण जीवनाला साथ देणार नाही. आणि असं सारखं विचार चालू या विसंगती. कारण माणसाचं वैयक्तिक जीवन समाजाला अपरिहार्यपणे जोडलेलं आहे. म्हणून समाजातल्या विसंगती तुमच्या पर्सनॅलिटीत येतात. आणि जो म्हणतो की समाजाचं सामाजिक काम मी करणार नाही, तो आत्मकेंद्री आणि अहंकारी माणूस असतो. अहंकार कमी करायचा सोशल पर्सनॅलिटी हा मानवी जीवनाचा भागच आहे. माणूस बिन समाजाचा राहू शकत नाही. इतर प्राणी राहू शकतात, वाघांचा समाज नसतो, लांडग्यांचा समाज नसतो, पण माणसांचा समाज असतो. आणि
मग कळलं माणसाला माणसाबरोबर राहण्याची जी अपरिहार्यता आहे याचं ज्ञान करणं हे आवश्यक आहे. आणि मग जयप्रकाश नारायण पुण्यात आले होते. ते म्हणले पोरांनो महाराष्ट्रीयन तुम्ही मेडिकलचे आहात. आम्ही भेटलो त्यांना. तर म्हणे बिहारमध्ये खूप दुष्काळ पडला, तुम्ही काम करायला फुकट दवाखाना चालवायचा आणि जेवायला घाला. तर तिथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दर्शन दिलं तसं दर्शन व्हायला लागलं. आम्ही म्हणलं मुलं किती घाण आहे. आपली एक सवय असते ना पटकन दुसरा आपण किती स्वच्छ राहतो ते किती घाण राहतात. त्यांना आंघोळ करण्यात इंटरेस्टच नाही असं आमच्यातलं एक जण म्हणायचं. म्हणलं खरं का खोटं? आपण त्यांना आंघोळ घालून बघू आणि त्या आंघोळीला नकार देतात का? मग ठरेल ना आंघोळ त्यांना आवडते का नाही आवडते. मग आम्ही एक तो पाईप बीप घेतला. बरं गावात आम्ही इतक्या लोकांना इंजेक्शन देतो खायलाच. मग गावात आमची जरा रुबाब वाढला होता. आम्ही एका मठात राहत होतो, रजोली नावाचं गाव. आता तिथं नक्षलवादी येतो आणि पाण्याच्या पाईपीने त्या मुलाला आंघोळ घातला आणि भरपूर साबण आणले. कारण आमच्याकडे वर्गणी पुण्यातून खूप झाली होती. आम्ही डायरेक्ट बिहारमध्ये काम करतो म्हणलं लोक म्हणाले एका पावलावरच आपण ओळखणारे पोर आहेत म्हणून पैसे खूप आले. तर आम्ही त्या मुलाला इतका साबण लावायचो तर ते त्याला तिकडे लहान मुलाला बुतरू म्हणतात. म्हणजे आपण बाळू म्हणतो तसं. तर ते बुतरू म्हणायचे कुठं साबण लाव यहाँ भी साबुन लगाते टाकीत लावला मांडत यहाँ भी साबुन लगाते बाबूजी. म्हणजे त्याला साबण माहित नव्हता. त्यांनी दुसरे आंघोळ करताना त्यांच्याकडे त्यावेळेला छप्पर नसायचं बाथरूम घराच्या बाहेर 4 भिंती पण साबण लावलेला माणूस वर डोकं केलेलं पाहिलं म्हणून त्यांना वाटायचं की चेहऱ्यालाच फक्त साबण लाव. म्हणून ते म्हणायचे बाबूजी यहाँ भी लगाते यहाँ भी असे 2000 मुलांना आम्ही आंघोळ घातले. त्याच्यानंतर ते तुकडे जे फेकले ते म्हाताऱ्या बाया साबण कधीच आयुष्यात नाही पाहिला म्हणून साबणाचे तुकडे पोळण्याकरता स्पर्धा करत होते, एकमेकीशी भांडत होते. हे दृश्य पाहिलं आणि मग लक्षात आलं त्यावेळेला इंडियन न्यूज होतं की नेहरूंना भेटून गुलाबाचं फुल देणारे लहान लहान गोबऱ्या घालायचे मुलं 30 असतात. 40 मुलं तयारीच ठेवलेली आहे. नेहरू चाचा जिंदाबाद म्हणजे सगळ्या इंडियन न्यूज मध्ये समान दिसायचे. पण भारताची मुलं तशी नाहीये, ती वेगळं आहे. आणि आम्ही जेवायला घालायचो ते एकदा जिलबी केली म्हणजे भाऊ काय काय होते आघात काय होतो समाज. आमच्याकडे पैसे होते. जिलबी केली तर बुतरू चोरून आपल्या बापाकरता घेऊन जायचं. दुष्काळामध्ये 6 महिन्यात त्यांनी गोड खाल्लं नाही. लहान मुलाला 3 वर्षाच्या बापाची काळजी कारण बापाला आमच्याकडे जेवण नाही मिळायचं फक्त बुतरूंना मिळायचं. तर बुतरू आपल्या बापाची काळजी म्हणून जिलबी चोरून जातो. हे सगळं पाहिलं. आमच्यामध्ये एक RSSचा मुलगा होता. त्यावेळेला काय आम्हाला आयडिओलॉजी वगैरे नव्हती. तो असा फोक घ्यायचा आणि मध्ये फिरायचा. पण 24 तासात मिळणारी एक खिचडी ती मुलं अशी समोर खिचडी ठेवलेली आणि कधी खातोय असं 24 तास लक्षात घ्या एकदाच मिळणार. आणि तो असा फोक फिरवायचा. सगळे श्लोक म्हणायचे जेवढी मराठी समजे त्यांच्या वादात. बोला वजनी कवळ घेता नाम घ्या शिर्या. तर बिहारमध्ये काय वजनी कवळ घेता पण पोरं म्हणायची. आणि शेवटी असायचं भारत माता की जय. त्यावेळेला ती मुलं कच्चून ओरडायची. काळजापासून ओरडायची, आतड्यापासून ओरडायची भारत माता की जय. संध्याकाळच्या आमच्या मीटिंगमध्ये त्यांनी निष्कर्ष काढला आता सर्व मुलांमध्ये राष्ट्रप्रेम खोल खोल रुजतंय. बाकीचे म्हणाले बिलकुल नाही, तुझ्या फोकामुळे ते म्हणतात का आता याचा फोक बाजूला जाणार, आता हे संपलं, आता खिचडी आहे पुढच्या क्षणाला म्हणून ते भारत माता की जय करतो. अशी सत्य कळायला लागली. पेशंटला बघायला गेलो, तो मरणारे डायग्नोसिस करायला मेडिकलचं ज्ञानही गेलं नव्हतं, इतकी काळी झालेली. तर त्याला म्हटलं अहो तुम्ही हॉस्पिटलमध्ये का जात नाही? तो इतका विषण्ण हसला आमच्या डॉक्टरेटीवर. तो म्हणला हॉस्पिटल मध्ये जायला मला कर्ज काढावं लागेल. त्या हॉस्पिटलमध्ये मरण्याची लक्झरी
करण्या इतके माझे आर्थिक मुलाबाळांना मी कर्ज नाही ठेवणार. मला माहिती आहे मी मरणार, इथंच मरतो. तेव्हा आमच्या डॉक्टरीचा व्यवसायाचा निरर्थकपणे कळला. आणि एके दिवशी या सगळ्या प्रसंगात एक मोर्चा आला. हमें भगवान मिल गया. म्हटलं आपल्याला काहीच मिळत नाही, लहानपणापासून आपण हे करतो तर शोध घेतोय आणि यांना भगवान मिळाला. काहीतरी चावटपणा असतो, कारण इतकं सहज आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ना. सहज जे मिळत नाही ते याला मिळालं तर ढोंगे असते शक्यता. तर बहुतेक आम्ही कल्पना केली 5 लोकांनी की एक कुणीतरी माणूस असेल, त्या गावातला गणपे असेल, त्याला माळा घातल्या असतील झेंडूच्या आणि डुगडुगी वाजत असेल आणि सगळे लोक भगवान आ गया म्हणत असतील. म्हणजे आपण जाऊ त्याला गंमत करू, त्याला म्हणू ए बेट्या तू भगवान आहे का. मग तो म्हणेल, त्याला म्हणावंच लागेल हो मी भगवान आहे. ए बेट्या तू ही दुनिया तयार केली का. त्याला म्हणावंच लागेल मी केली, नाही की तो भगवान पण रद्द. मग तो म्हणे दुनिया केली तर आपण त्याला सांगू कबूल करायची तर नीट करायची नाही. काय केले, विषमता, क्रूरता, हे किती वाईट केले. भेदाभेद, जात पात नीट का नाही केली. करायची जमत नव्हतं तर करायचीच नव्हती. असं तो भगवान म्हणणारा झापू आपण त्याची फजिती करू. म्हणून आम्ही बाहेर पडलो, मठाचं दार उघडलं आणि 60 महिलांचा मोर्चा आमच्या अंगावर आला. मार्चिंग करत बोट दाखवा. मिल गया भगवान, म्हणजे भगवान आम्हीच होतो. घाम फुटला आम्हाला. ठीक आहे एरवी भगवान वगैरे, पण कोणी म्हणलं तू भगवान आहे तर घाम फुटतो, कारण केवढी मोठी जबाबदारी. आणि त्या आम्ही एक पाऊल माघार घेत गेलो, अधिक पद्धतशीर माघार. हम भगवान नहीं है, हम पुणे में बीजे मेडिकल कॉलेज है, उस मेडिकल के छात्र है. काय ऐके ना, त्या परत वळल्या जेव्हा आम्ही म्हणालो हम भगवान नाही छात्र आहे. तर भारतातल्या लोकांची देव आहे का नाही याची पहिली टेस्ट आहे की तो स्वतः म्हणतो मी भगवान नाही. म्हणून त्यांनी टाळं मारलाय की आपलं कन्फर्म झालं हेच देव आहे म्हणून. कारण हे म्हणताच नाही म्हणतो. कोण देते, कोण देते. तर आम्ही देव नाहीयेत असं म्हटल्याने देव नक्की झाला. आणि मग त्यांना आम्ही चहा दिला. त्यांना आयुष्यात 7 पिढ्यात मिळालेला पुरुषांनी केलेला चहा पहिल्यांदा मिळाला. आणि त्यानंतर रात्री आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेलो. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मोठा होता संघ. कोणी झोपलो. सकाळी आम्ही उठलो तर कोणाच्याच चेहऱ्यावर जागरणाची छाप नव्हती. सगळे फ्रेश होते. मग आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. काय झालं, रात्री मला झोप नाही, तुला झोप नाही, मला झोप नाही. कसं वाटत होतं, हलकं हलकं वाटायचं. कसं वाटत होतं, पंख फुटल्यासारखं वाटायचं. तर तिथे आम्हाला आतला आवाज किंवा त्याच्या समोर काहीतरी मिळालं की लोकांच्या वेदना शमल्या तर तुम्हाला हलकं वाटतं आणि लोक तुम्हाला भगवान म्हणतात. कारण त्या बायांना, महिलांना आम्ही बसवल्यानंतर तुम्ही आम्हाला भगवान का मानता. जे मानतात त्यांनाच विचार होता. तर त्यांनी सांगितलं होतं गावात दुष्काळामध्ये अन्न मिळत नाही म्हणून मासिक पाळी स्त्रियांची बंद झाली. ते आमच्याकडे जीवन आणि आम्ही विटॅमिनच्या गोळ्या देतो म्हणून त्या वेळेला तिथे मासिक पाळी सुरू झाली. ज्यांना बाळणपण आलं होतं 2-3 महिन्यापूर्वी, त्यांना छातीला दूध नव्हतं, ते दूध सुरू झालं. हे तो चमत्कार भगवान हे कर सकता. आम्ही सांगितलं ना, नाही गोळ्या दिल्यात आम्ही तुम्हाला, अन्न दिल्यावर व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या. ते म्हणले गावात इतर डॉक्टर आहेत तिथं असं का नाही. बाळांनी एक माझ्या मुलीची मासिक पाळी सुरू झाली, दुसरी मुली माझी झाली. कॉमन फॅक्टर निघाला ते आमच्या मोफत दवाखान्यात येते. आणि त्या रात्री जीवनाचा अर्थ कळला, आतला आवाज ऐकू आला आणि तो हे सांगत होता, आतला आवाज म्हणजे भगवान होण्याची आकांक्षा. नंबर 1. आणि भगवान व्हायचं असेल तर काय करायचं, अत्यंत सोपं काम. लोकांच्या
आमचं वेदना शमन करायचं. काय वेदना आहे? खायला नाही, खायला दिलं. आजारी औषध दिलं. वेदना शमन म्हणजेच तुम्ही भगवान होण्याची गॅरंटी, आणि म्हणजेच तुम्हाला सुरक्षित वाटतं, तुम्ही निर्भय होता. आणि मग नंतर गांधी बसला तर त्यांच्या आतल्या आवाजामध्ये त्यांना देव दिसायचा नाही, त्यांनी लिहून ठेवलं, पण आवाज ऐकू यायचा आणि तो ओळखीचा वाटायचा, पण माणसाचा चेहरा कोणाचा दिसायचा नाही. कारण त्यांच्या उपोषणात 21 दिवसाच्या उपोषणामध्ये सगळ्या त्यांच्या सहकार्याचा विरोध होता, कस्तुरबांचा विरोध होता. त्यांचा आरोप केला होता की तुम्ही हुकुमशहा स्वतः उपासाचा निर्णय घेतला, ते इतरांना काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा करत नाही, अगदी स्वतःचा विचार करतात, असा त्यांच्यावर आरोप असताना त्यांना तो आवाज आला आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. म्हणून ज्याला क्रॉस करून प्रश्नांना उत्तरं देतात त्याला आरोपी म्हणतात. उत्तरं द्यायचा कार्यक्रम असतो विटनेस बॉक्स मध्ये. आतल्या आवाजाला विटनेस बॉक्स मध्ये ठेवता येत नाही. कुठल्याही आरोपाला प्रतिप्रश्न क्रॉस केलं तर उत्तर देता येत नाही, त्याला आतला आवाज. आणि तिसरी स्टेज गौतम बुद्धाचं मी ऐकलं होतं वाचायला लागून. त्यात गौतम बुद्धांनी याची एक सायंटिफिक मेथड केली. त्याला आजच्या काळात कॉग्निटिव्ह सायकोलॉजी म्हणतात. म्हणजे शरीर आणि मन एकमेकाशी जोडलेलं आहे. तर त्यांनी त्याला 2700 वर्षापूर्वी शोध लागला आणि त्यालाही अचानकच लागला. त्याला 4 लोकांनी असं ठरवलं होतं की आपल्याला 13 वर्ष ते वेगवेगळ्या विद्यापीठात जातात. त्यावेळेला विद्यापीठ म्हणजे आश्रम होते. आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की माणूस परनाशाच्या नादामध्ये स्वनाश करून घेतो आणि सर्वनाश ओढून घेतो. त्या गणराज्यामध्ये घडलेली घटना, दोघांनी एकमेकाचे बांध फोडले होते रोहिणी नदीच्या काठी. तर हा भटकत होता ठरवून, आणि गुरुजी तुम्ही म्हणाल तसं करतो, एक गुंजभर खोट येणार नाही, पण ते करायचं. कोणी म्हणलं पाण्यात उभं राहा, कोणी म्हणलं ओम नमः शिवाय म्हणा, आणि मग कोणी हठयोग सांगितला. पण तो धाडसी होता, क्षत्रिय होता. तो म्हणाला, सिद्धार्थ म्हणायचा, गुरुजी मी सर्व केलं तुमच्या सांगण्याप्रमाणे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. तर 4 मित्र त्याला भेटले. ते म्हणजे आमचं धाडस नव्हतं, तुझं धाडस झालं, पण आमचं तेच मत आहे. म्हणून त्या चौघांनी ठरवलं की आपण स्वतः शोध घ्यायचा या प्रश्नाचा. माणूस दुसऱ्याच्या नाशाच्या नादात स्वनाश का करून घेतो आणि पर्यायानं सर्वनाशाला कारणीभूत का होतो या प्रश्नाचं. मग ते म्हणले आपण खायचं नाही, आपण पाणी प्यायचं नाही, आपण मांडी घालून बसायचं आणि देवाला दम द्यायचा, ब्लॅकमेल करायचं. देवा तू जर आज आम्हाला हे ज्ञान दिलं नाहीस, तू जर आमचा आपला आवाज बदला नाहीस, तर आम्ही मरून जायला तयार. देव घाबरेल, आपणच तयार केलेलं लेकरू मरेल, म्हणून तो आपल्याला ज्ञान देईल अशी कल्पना त्यामुळे. पण 2 दिवस झाल्यावर सिद्धार्थच्या मनात आलं की बाकी काहीच होत नाही आणि नुसती भूक लागते. म्हणून ते म्हणाले, बाकीच्यांना उठवलं ध्यानात आणि सांगितलं, मला शंका येते की ईश्वर नसेलच आणि मग आपला फुकाफुकी मरून जाऊ आपण. तर त्यांनी त्याला गद्दार म्हणून सोडून गेले. पण तो निराश अवस्थेत बसला असताना त्याच्या अंगावर काही संवेदना येऊ लागल्या, काही गुदगुल्या व्हायच्या आणि काही टोचायचं. मग त्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं मनाचं, आणि मग त्या गुदगुल्या जायच्या समजा. आणि मग त्यांनी शोध लावला की एका मनाच्या खाली दुसरं मन आहे, त्याला आजच्या भाषेत सबकॉन्शियस माइंड म्हणतात. तुम्हाला माहित नसतं, तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला माहित असतात. स्वओळख ही फक्त 10% असते, 90% सबकॉन्शियस माइंड असतं आणि त्याला फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळतं. म्हणजे एक अनुभव आला तर तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढंच वर्गीकरण करतं, पण त्याची साखळी असते. आणि तुम्हाला सेक्सचा आनंद आला तर लहानपणी चॉकलेट खाताना जो आनंद आला असेल तो त्यात मिक्स असतो, आणि म्हणून आसक्ती होते परत परत तो अनुभव घ्यावा. कारण लहान
लहानपणापासून आलेले सगळे अनुभव, गोड अनुभव एकत्र येतात. एखाद्या माणसाने, मिशावाल्या माणसाने तुम्हाला लहानपणी चापट मारली असेल, पण त्या मुलाच्या मनात बसतं की मिशावाले सगळे भयंकर माणसं असतात, ते आपल्यापेक्षा लहान शरीराच्या माणसावर आक्रमण करतात. म्हणून मोठेपणी तो पार्टनर झाला तर माझा धंदा वाढेल म्हणून अपॉइंटमेंट ठरलेली आहे आणि जातच नाही. मेंदू तर काहीच विसरत नाही. तर त्याचं कारण त्या सबकॉन्शियस माइंडनं त्याला डिक्टेट केलेलं असतं, आधीच दिलेलं असतं. जाऊ दे, लहानपणीच आपण मारली होती ते. हे अनुभव मरेपर्यंत विसरत नाही, साखळी असते. तर या साखळीतून सुटल्याशिवाय, निर्मळ मन झाल्याशिवाय आतला आवाज येत नाही. त्याचं त्याने सांगितलं विपश्यना, म्हणजे विशेष पश्चिम, स्वतःकडे विशेष पाहायचं, काय घडते माझ्या शरीरात. मन आणि शरीर जोडले नाही. आणि गांधीजी सांगत नव्हते, पण ते विपश्यनाच करत होते. म्हणून मोहनदासचा महात्मा झाला. आपण मोहनदास हवं, पण आपण महात्मा होऊ शकतो. तर कधी गडबड झाली, मला वाटलं की आता हे हिंदुत्वाचं चॅलेंज फार मोठं आहे, तर मी विपश्यना करतो आणि त्यात उत्तर मिळतं. तुम्ही स्वच्छपणे आपलं मन निर्मळ केलं तर त्यात बरोबर उत्तर मिळतं. त्याला म्हणतात आतला आवाज. आणि आतला आवाज हा सगळेजण मिळू शकतात. याचा गैरवापरही होऊ शकतो कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचा. हे हिटलरला कळलं की शरीर आणि मन जोडले, तो म्हणलं आता लोकांच्या मनात कसं शिरायचं. मग त्यांनी सांगितलं त्यांचं शरीर कंट्रोल केलं तर मन कंट्रोल होतं. म्हणून तो असे खेळ काढले त्याने नाझींचे की 2 मुलं बैल बनले, त्यांच्या पाठीवर 3रा मुलगा बसलाय, पुढे आळीपाळीने तोही बैल बनला आणि हिटलर सांगणार त्याप्रमाणे तो त्याला चाबूक मारला. तेव्हा माणसं अटेन्शन, दक्ष म्हणले की अटेन्शन करतात, कदम खोल म्हणले कदम खोल करतात, उपविश्य म्हणले की बसतात. त्याचा अर्थ तुम्ही त्यांचं मन कंट्रोल करायला लागला. म्हणून कवायतीचं शिक्षण देऊन लोकांची मन कंट्रोल करण्याचा धंदा कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी कळल्यापासून तोच RSS मध्ये. म्हणून मला RSS ची भीती का नाही वाटत. RSS चे लोक कंडायला आले की मी त्यांना म्हणतो एकदम मोठ्याने दक्ष, हे रिफ्लेक्स ताट वगैरे राहतो, हलत नाही बोलून. मग म्हणतो चुप, तिथे चुप होता. आणि मग खात्री झाली की आता ते काही तडणार नाही, भांडणार नाही. म्हणतो उपविश्य. उपविश्य म्हणजे सिट डाऊन. इतकं सोपं आहे ते. ट्रेन फोर्स आहे. शरीराला कंट्रोल करून मन कंट्रोल केलेलं आहे. तर हे सगळं लक्षात घ्यायला लागलं. आणि मग आतला आवाज हा आपला आपण ठरलं की त्याला प्रामाणिक राहायचं, तर त्याच्या इतकी मजा नाही बघा. आयुष्यामध्ये आनंदच आनंद असतो. माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं, आम्ही घर केलं तर जॉईंट ओनरशिप. आतला आवाज माझा म्हणाला की नाही, फक्त बायकोच्या नावाने कर, कारण गांधींचं वाचलं होतं तोपर्यंत. तुरुंगात जाणं सुरू झालं. प्रॉपर्टी इज व्हायलन्स, म्हणून आपलं नाव नको, म्हणून बायकोच्या नावाने. आता कधी ना कधी पुरुष सत्ताक पद्धतीचे सबकॉन्शियस संस्कारमुळे आपण बायकोला म्हणतोच, पटत नसेल तर निघून जा. आमच्या घरात ते शक्यच नाही. बायको म्हणते पटत नसेल तर तुम्ही जाऊ शकता, घर माझे आहे. आणि त्यामुळे संसार सुखाचा होतो, ही जाणीव असते. तर अशा अनेक गोष्टी आहेत. प्रामाणिकपणाने राहिले, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्यूटली, हे दादांत खोटं आहे, लक्षात आलं. तुमचा आधी जर असेल मला आमदार होऊन करप्शन करायचे तरच करता येतं. तुम्हाला करप्शन करायचंच नाही, तुम्हाला का माझी अडचण काय होती, मी आमदार झाल्यावर आंदोलनासारखंच भाषण करायचं. हे प्रश्न सुटला नाही तर मी तीव्र आंदोलन करेन, सत्याग्रह करेन. मग मला शंकरराव चव्हाण हे सर्वच जाणकार आहेत विधानसभेचे नियमांचे, त्यांच्याकडे मी शिकवणी लावली आणि त्यांनी माझी शिकवणी मान्य का केली. ते म्हणजे कोणीच काँग्रेसवाला येत नाही माझ्याकडे, ते आमदार निवासावर राहायचं, कारण मी कोणाला घर दिली नाही, तर मला कोणी घर देत नाही मुंबईत. मग मी आमदार आहे, ते आमदार, मी आमदार, वसंतदादा चीफ मिनिस्टर.
तर मी त्यांच्याकडे जायचो आणि ते मला शिकवायचे आणि त्यांच्याकडनं मी संसदपटू झालो. कारण म्हणलं आता आपण आमदार आहे ना, आता आंदोलनाची भाषा कशाला, दुसऱ्या भाषेतून प्रश्न सुटले पाहिजे वगैरे वगैरे. पण आतला आवाज म्हणजे प्रामाणिक राहण्याचा आवाज, निर्मळ राहण्याचा आवाज, चारित्र्याने शुद्ध राखण्याचा आवाज आणि याने काही नुकसान होत नाही. एकही माणूस असं झालं की प्रामाणिक राहिला म्हणून नुकसानीत गेला, प्रामाणिक राहिला म्हणून मेला, प्रामाणिक राहिला म्हणून ईडी लागली मागे, असं होत नाही. म्हणून प्रामाणिक राहण्याचा आनंद घेणं म्हणजे आपल्या आतल्या आवाजाचा आनंद घेणं, एवढं सांगतो. आणि चिठ्ठी आली की माझ्या संमेलनात मला चिठ्ठी आली, थोडक्यात बोला, थोडक्यात बोलून थांबतो.